नमस्कार. अलीकडे एक जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मेवाड मराठ्यांच्या अधीन होतं की नाही. तर आज आपण एका ऐतिहासिक स्रोताच्या आधारे या वादाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आणि पाहणार आहोत की त्या काळात नेमकं घडलं तरी काय होतं. बरं, या वादाची एक बाजू तर अगदी स्पष्ट आहे. ती येते थेट मेवाडच्या राजघराण्याच्या वंशजांकडूनच. त्यांचं म्हणणं आहे की मेवाड कधीही मराठ्यांच्या अधीन नव्हतं आणि खरं तर याच दाव्यामुळे ही सगळी चर्चा सुरू झाली आहे. पण गंमत अशी आहे की ज्या ऐतिहासिक स्रोताचा आपण आज आढावा घेणार आहोत तो मात्र एक पूर्णपणे वेगळीच कहाणी सांगतो. म्हणजे गोष्टीला एक अनपेक्षित वळण मिळतं. तर मग हा सगळा वाद अचानक सुरू कसा झाला? चला त्याचं मूळ कारण पाहूया. तर झालं असं की वादाची ठिणगी पडली ती NCERTच्या एका नवीन पाठ्यपुस्तकातून. या पुस्तकात एक नकाशा आहे ज्यात राजस्थानला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवलंय. आणि बस, नेमका याच गोष्टीवर तिथल्या काही राजघराण्यांनी जोरदार आक्षेप घेतला. आणि इथेच तो स्रोत एका मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतो. तो एक प्रश्न विचारतो की जेव्हा राजस्थानला कित्येक शतकं मुघल साम्राज्याचा भाग म्हणून नकाशांमध्ये दाखवलं गेलं तेव्हा कोणीच काही बोललं नाही, त्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. मग आता मराठ्यांच्या नकाशात तोच प्रदेश दाखवल्यावर हा वाद का उभा राहतोय? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? बरं, या स्रोताचा मुख्य दावा आणि पुरावा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. त्या काळातली परिस्थिती नेमकी काय होती ते समजून घ्यावं लागेल. तर गोष्ट सुरू होते 1778 साली. राणा भीमसिंग अवघ्या 10 वर्षांचे असताना गादीवर बसले. आता एवढ्या लहान राजाचा फायदा कोण घेणार नाही? राज्यातल्या सरदारांनी त्यांचा अधिकार धुडकावून लावला आणि राज्यात अनागोंदी माजवली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की एका सरदाराने तर चक्क चित्तोडगडच ताब्यात घेतला आणि बिचारे राणा ते फक्त नावापुरतेच शासक उरले. आता अशा परिस्थितीत राणा भीमसिंग काय करणार? त्यांनी बाहेरून मदत घ्यायचं ठरवलं. आणि इथेच या कथेत मराठ्यांची एंट्री होते. त्या काळात उत्तर भारतात फक्त एकाच नावाची दहशत होती, महादजी शिंदे. त्यांनी नुकतंच जयपूर, जोधपूर आणि मुघलांच्या एकत्र सैन्याला धूळ चारली होती. त्यामुळे राणा भीमसिंहांना फक्त आणि फक्त त्यांच्याकडूनच मदतीची आशा होती. आता ही मदत मागितली गेली एका महत्त्वाच्या करारावर, जो होता चौथ. चौथ म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा संरक्षण कर होता. तुम्ही आम्हाला महसुलाचा चौथा हिस्सा द्या आणि बदल्यात आम्ही तुमचं बाहेरील आक्रमणांपासून संरक्षण करू. अगदी सरळ हिशोब. आणि या मदतीच्या बदल्यात राणा भीमसिंहांनी महादजींना किती रक्कम देऊ केली होती माहीत आहे? तब्बल 64 लाख रुपये. विचार करा, त्या काळात ही किती मोठी रक्कम असेल. यावरूनच राणा किती हतबल झाले होते याचा अंदाज येतो. आणि यानंतर सुरू होतो तो थरार ज्याने मेवाडचं सगळं राजकारणच बदलून टाकलं. ती लष्करी मोहीम, चित्तोडगडचं पतन. आता हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या चित्तोडगडच्या किल्ल्याला जिंकायला महान सम्राट अकबराला तब्बल 4 महिने लागले होते, तोच अभेद्य किल्ला महादजी शिंदेंनी किती दिवसांत जिंकला असेल? फक्त 10 दिवसात. हो, फक्त 10 दिवसात. यावरून मराठ्यांच्या लष्करी ताकदीची आणि रणनीतीची कल्पना येते. मराठ्यांची रणनीती अगदी साधी, सरळ पण तितकीच प्रभावी होती. स्टेप 1, शत्रूला मदत पोचवणारे सगळे रस्ते बंद करा. स्टेप 2, किल्ल्यावर असा काही जोरदार हल्ला करा की शत्रूचं कंबरडं मोडून जाईल. स्टेप 3, शेवटी तोफांचा निर्णायक मारा करा. आणि स्टेप 4, शत्रू आपोआप गुडघे टेकेल. आणि अगदी तसंच झालं. रावत भीमसिंहांना शरणागती पत्करावी लागली. बरं, किल्ला तर जिंकला, पण या विजयानंतर मेवाडमधील सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलून गेली. कशी? ते पाहूया. महादजींनी आपला शब्द पाळला. त्यांनी राणा भीमसिंहांना पुन्हा गादीवर बसवलं. पण यात एक कॅच होता. मेवाडचा कारभार आता राणा नाही तर महादजींचा सेनापती अंबाजी इंगळे पाहणार होता. आणि त्याच्या संरक्षणासाठी मेवाडमध्ये 10,000 मराठा फौज कायमची तैनात करण्यात आली. म्हणजे चित्र अगदी स्पष्ट होतं. नावापुरते म्हणजे कागदोपत्री शासक होते महाराणा भीमसिंग, पण राज्याचा खरा कारभार, सगळं आर्थिक नियंत्रण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लष्करी ताकद, हे सगळं काही मराठ्यांच्या हातात गेलं होतं. आणि या परिस्थितीवर शिक्कामोर्तब करणारा एक पुरावा त्या स्रोतामध्ये सापडतो. तो म्हणजे 1809 सालचं एक पत्र. त्यात असं लिहिलंय की मेवाडच्या महाराणांना त्यांच्या रोजच्या खर्चासाठी मराठ्यांकडून रोज 500 रुपयांचा भत्ता मिळत असे. आणि जेव्हा हा भत्ता थांबवला गेला तेव्हा तो परत सुरू करण्यासाठी त्यांना मराठ्यांना विनंती करावी लागली. विचार करा, एका राजाची ही अवस्था. तर या सगळ्या ऐतिहासिक पुराव्यांनंतर तो स्रोत आपल्याला काही मूलभूत प्रश्नांवर विचार करायला लावतो. आपणही त्या प्रश्नांचा विचार करूया.
त्या स्रोताचा पहिला आणि सगळ्यात सडेतोड प्रश्न हा आहे की जर एखाद्या प्रदेशावर तुमचं लष्करी आणि प्रशासकीय नियंत्रण असेल, तिथला कारभार तुम्ही चालवत असाल, तिथल्या राजाला तुम्ही भत्ता देत असाल, तर याला राज्यकारणे नाही म्हणायचं तर मग कशाला म्हणायचं? श्रुत अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तो म्हणतो की जर मराठ्यांचा धाक किंवा भीती नसती तर राजपूत राजांनी संरक्षणासाठी थेट ब्रिटिशांची तह का केले असते? म्हणजे त्यांना कोणापासून तरी धोका होता आणि तो धोका मराठ्यांचा होता असं यातून सूचित होतं. आणि शेवटी एक असा प्रश्न जो आपल्याला इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लावू शकतो, तो म्हणजे आपण इतिहासातील शासन किंवा राज्य ह्याची व्याख्या नक्की कशी करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतिहास कसा लक्षात ठेवला जातो आणि कोणाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवला जातो. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला इतिहासाच्या पानांमध्येच शोधावं लागेल.